नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरतीसाठी लागणारे मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. आहे आणि भुजंग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. आहे आणि भुजंग बघा हे शब्द साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सन्मान. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सन्मान, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय. समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. समाजाची सेवा करणारा म्हणजे कोण असतो? समाजसेवक, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. 2 नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 2 नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना आपण दुआब या ठिकाणी असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. उपांत्य बघा, उपांत्य म्हणजे काय असतो? शेवटून दुसरा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मी सिनेमा पाहिला. बघा, वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. मी सिनेमा पाहिला या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सिनेमा पाहत असेन. बघा, हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे. सूर्यास्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, स्वर संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? व्यंजन संधी आहे का? कोणती आली पाहिजे? सूर्यास्त या शब्दामध्ये स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. आजच मी गावाहून आलो. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. गावाहून. ऊनहून बघा, हे प्रत्यय पंचमी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. प्रतिक्षण या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. प्रतिक्षण शब्द आहे. समास आपल्याला ओळखायचा आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मग अवयभाव समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 प्रतिक्षण या शब्दाचा समास आहे. प्रश्न क्रमांक 10. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार. बघा, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव अत्रे. बघा, या कवीचं केशव कुमार बघा त्यांचं या ठिकाणी हे टोपण नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण 8,000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, GK असेल, चालू घडामोडी असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी असेल, सर्व TCS PYQ असेल. बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्य बघा काय विचारलंय. त्याने हे चित्र काढले आहे. त्याने हे चित्र काढले आहे. वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग सांगा. बघा, कोणता यायला पाहिजे प्रयोग? त्याने हे चित्र काढले, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालील शब्दाचं लिंग ओळखा. बघा, शब्द काय विचारलाय. साखर भात. बघा, अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्द आहे. साखर भात या शब्दाचं लिंग ओळखा. बघा, पुल्लिंग यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या शब्दाचं लिंग आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय. वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात?
बघा सोपा प्रश्न आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. समूहवाचक शब्द ओळखा. जहाजांचा काय असतो. बघा कळप कोणाचा असतो. हरणांचा कळप असतो. फुला झाडांचा काय असतो. ताटवा असतो. बघा जहाजांचा काफिला असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा तीर्थरूप या ठिकाणी शुद्ध शब्द या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा PYQ प्रश्न आहे. दर्पण आणि मुकुर हे शब्द विचारलेत कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा हे आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना बघा खालीलपैकी काय म्हणतात. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत बघा अशांना आजानुबाहू या ठिकाणी म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा. बघा या ठिकाणी शब्द काय आहे. काल. काल या शब्दाची जात ओळखा. बघाचे योग्य उत्तर मग काय आलं पाहिजे. काल. क्रियाविशेषण या प्रकारचे या ठिकाणी काल या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पाटील या शब्दापासून भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं होईल. पाटील या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं व्हायला पाहिजे. पाटील. पाटील की म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा आपले योग्य भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालील शब्दापैकी आपलं विशेष नाम ओळखायचे. विशेष नाम. बघा या ठिकाणी मोत्या हा शब्द या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलाय. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. बघा करत असतो. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो म्हणजे मग कोणत्या आला पाहिजे. रीती वर्तमान काळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 22. पिवळ्या फुलांची ओळ. बघा त्यांना काय म्हणतात. पिवळ्या फुलांची ओळ बघा त्यांना सोनावळी या ठिकाणी असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा. बघा खडे चारणे. बघा खडे चारणे म्हणजे काय असतो. पराभूत करणे. पाणी पाजणे म्हणजे बघा काय असतो. पराभूत करणे. धूळ चारणे. पराभूत करणे. बघा या ठिकाणी हे 3 एकाच अर्थाचे या ठिकाणी वाक्यप्रचार आहेत. कणिक तिमणे म्हणजे काय असतो. भरपूर मारणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 वेगळ्या अर्थाचा वाक्य प्रचार आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा काय विचारलाय. मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे. योग्य उत्तर काय पाहिजे. मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. अधोरेखित बघा शब्दाची जात आपल्याला ओळखायचे. मार्च नंतर. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. मार्च नंतर. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची बघा शब्दयोगी अव्यय या प्रकारची या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढील या ठिकाणी नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सरडा, पाल, किरडू, मगर. बघा या 4 शब्दापैकी नपुंसकलिंगी शब्द मग कोणता असेल. ते किरडू. बघा किरडू हा शब्द नपुंसकलिंगी या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. पावसात. त इ आ. बघा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. त इ आहे. सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराजांचा थाटच वेगळा. महाराजांचा. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. महाराजांचा. चा ची चे बघा हे षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारलाय. मी देशाची पंतप्रधान झाले तर. मी देशाची पंतप्रधान झाले तर बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. विधानार्थी आहे का. उद्गारवार्थी आहे का. अकरणरूपी. संयुक्त. मी देशाची पंतप्रधान झाले तर. बघा हे वाक्य उद्गारार्थी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. मग या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. सकर्मक कर्तरी या प्रकारचं हे वाक्य आहे. संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात.
तर योग्य उत्तर काय पाहिजे स्वल्पविराम. संबोधनाच्या वेळी स्वल्पविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. पुढील वाक्याचा काळ ओळखा. सूर्य डोंगराआड जात असतो. सूर्य डोंगराआड जात असतो. बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राजू अभ्यास कर. बघा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा क्रियापदाचा अर्थ आहे. राजू अभ्यास कर. बघा या ठिकाणी अभ्यास कर आज्ञा आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात. बघा त्यांना आपण काय म्हणतो. समजा एखादा शब्द आहे त्या शब्दाची सामासिक सामासिक शब्द फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो विग्रह म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ. तर याचं योग्य उत्तर बघा काय पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय पाहिजे. बघा जेवणचा भोजन बघा समानार्थी शब्द आहे. मग झोप बरोबर काय पाहिजे वामकुशी निशा. निशा म्हणजे रात्र. गादी निद्रा. बघा झोप बरोबर निद्रा यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सचिन हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण ओळखा. बघाच योग्य उत्तर मग काय पाहिजे सचिन हा हुशार मुलगा आहे. बघा सचिन कसा आहे हुशार आहे म्हणजे हुशार या वाक्यामधलं या ठिकाणी विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो. प्रथम पुरुष. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. माझा चष्मा आण या वाक्यामधलं बघा आण हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे. माझा चष्मा आण. बघा आण काय आहे आज्ञार्थी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय 40 वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. जिभेला हाड नसणे. बघा जिभेला हाड नसणे म्हणजे काय पाहिजे वाटेल ते बोलणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आपल्या स्वाभाविक बोलण्याला आपण खालीलपैकी काय म्हणतो. बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला आपण खालीलपैकी काय म्हणतो. काव्य नाट्य गद्य पद्य. बघा योग्य उत्तर काय पाहिजे आपल्या स्वाभाविक बोलण्याला आपण गद्य या ठिकाणी म्हणतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गाय झाडाखाली बसली. अधोरेखित बघा शब्दाची या ठिकाणी शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. गाय झाडाखाली बसली. झाडाखाली म्हणजे काय पाहिजे शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा केवल प्रयोगी अव्यय हे खालीलपैकी कशा प्रकारचे असतात. बघा PYQ प्रश्न आहे हा. केवल प्रयोगी अव्यय काय असतात भावना प्रधान असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राम सतत गावी जात असे. राम सतत गावी जात असे. बघा कोणत्या काळाचं वाक्य असेल हे राम सतत गावी जात असे. रीती भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखा. भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखा. आईने मुलास समजाविले. बघा हे वाक्य भावे प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. इंद्रधनुष्य कोदंड बाण दंड. बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द मग कोणत्याला पाहिजे कोदंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला सीमा नाही. बघा ज्याला सीमा नाही म्हणजे आपण काय असतो ज्याला सीमा नाही म्हणजे असीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. अकलेचा खंदक. बघायचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अकलेचा खंदक म्हणजे काय असतो अतिशय मूर्ख मनुष्य. प्रश्न क्रमांक 49 बघा कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. कणिक तिमणे. बघा कणिक तिमणे म्हणजे काय असतो खूप मारणे. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे.
विषय क्रमांक पुढचा, शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना आपण काय म्हणतो? अभ्यास शब्द असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विषय? द्विगुणित बघा, द्विगुणित काय आहे? विधी आहे का? गुण आहे का? संख्यावाचक आहे का? सार्वनामिक. द्विगुणित मग काय आलं पाहिजे? संख्यावाचक विशेषण. ऑप्शन क्रमांक बघा 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग यांना आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो नेहमी आजारी असतो. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, तो नेहमी आजारी असतो. या वाक्याचा काळ ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये सर्व GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, सर्व TCS PYQ असेल, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण. बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.